झाली कॉमेडीची बुलेट ट्रेन पकडा वाड्यावर या. बाई नाही तसं नाही, असं कसं विसर्जन करणार तू माझं? असेच कळतात गणपतीचं विसर्जन. पाटावर बस. नाही नाही असं नाही, पाटावर बस. नाही बोलू ना. अगं पाटावर बस. चालेल देवा, आता काय उगाच घेऊन आलो. पाटावर बसला. आम्ही सगळ्यांनी पाहिला. आता गणपतीला हळदी कुंकू व्हायचं. आता फुलं व्हायची. झालं. आता सुख करता दुःख करता. काका तुम्ही वारतात. काका कसली वार्ता? अशी दिसत ना. झाली आरती झाली. आता गणपती बाप्पाचं विसर्जन. 1 2 3 4 काकाचा जय जयकार. काका तिकडून उचललं का? पडतील कसं विसर्जन करायचं? काय लागलं पिकलं का? कुठलं काय? आहात ना जिवंत? पाहिजे तेवढे तरी मी तुम्हाला म्हटलं होतं कशाला ही ब्यात आणायची. ब्यात काय करते? करायला गेला समाजसेवा अंगाशी आलंय. ती झोपली ती. म्हणजे आम्हाला एवढा तारा देऊन हा कुंभकर्ण झोपला पण झाली. पार्वती माझा बच्चा माझा पप्पा आला. पप्पा तुला एक पप्पा. अरे माझ्याकडनं माझा पप्पा आला. बरायच ना बाळा? पप्पा मी काकाचं विसर्जन केलं. हो का? केलंच ना विसर्जन? मग आता घरी जाऊन माझं नाही ना विसर्जन करणार परत? कलायचं काय तू बच्चा? असंच कलायचं. ए पप्पा पण या वर्षीचा काका खूप चांगला आहे आणि विसर्जनासाठी खूप हलका आहे. या वर्षीचं काका म्हणजे का? हा म्हणजे आम्ही दरवर्षी असं करत असतो ना. काय दरवर्षी असं विसर्जनाला हिला कुठे कुठे पाठवत असतो. अच्छा. विसर्जनाच्या दिवशी. हो. आणि तुम्ही फिरत असता? हो. नाही काय कसं आहे, हिला आमच्या सोबत ठेवली ना तर आम्हाला ती विसर्जनाची मिरवणूक आहे ना ती एन्जॉय करता येत नाही ना. आणि तुम्हाला काय वाटलं ही रडणारी मुलगी तुम्हाला सापडली? अरे हट, या रडणाऱ्या मुलीलाच सांगितलं आजच्या वर्षी या काकांकडे जा म्हणून. यांच्यासारखा परफॉर्मन्स कुणी कधी करणार नाही. यांच्यासारखा परफॉर्मन्स कुणी कधी करणार नाही. अरे असं ग्रेट करणं तुमच्या बापालाही जमणार नाही. आता मला असं वाटतंय तुमचं एकही हाड शिल्लक राहणार नाही. हो इकडे धुमश्चक्री सुरू होणार आहे. आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. कुठेही जाऊ नका. पाहत राहा कॉमेडीची बुलेट ट्रेन. आणि अर्थातच इथे वेळ झालेली आहे परीक्षकांचा निकाल ऐकण्याची. त्यासाठी मी राकेश यादव यांना मंचावरती आमंत्रित करते. हॅलो, तुमचं खूप खूप स्वागत आहे या मंचावरती. आणि आम्हाला सगळ्यांना उत्सुकता आहे की परीक्षक कुठल्या जोडीला मिळालंय. प्रसाद, संदीप, श्याम आणि नम्रता. कविवर्य, मला जाऊ द्या ना घरी. आम्हाला तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल की तुमच्या मनामध्ये कोणाचा परफॉर्मन्स भरलाय. भाग इकडे एक शेवटची कविता सादर करतो. नाही हो, आता सगळे खरंच बनवतील मला. प्लीज जाऊ द्या ना. शेवटच्या 2 ओळी प्लीज. पॅडी सर प्लीज. समीर सर प्लीज. पॅडी सर प्लीज. म्हणजे म्हणा. कितीही असेल टेन्शन तरी मिळेल जीवाला चैन. कितीही असेल टेन्शन तरी मिळेल जीवाला चैन. सुपरहिट प्रोग्राम आहे कॉमेडीची बुलेट ट्रेन.
आणि कधी नव्हते झालेल्या या चांगल्या कवितेबरोबरच आपण हा भाग इकडे संपूयात. आपण भेटणार आहोत पुढच्या गुरुवारी आणि शुक्रवारी रात्री 9:30 वाजता फक्त कलर्स मराठीवर. पाहायला विसरू नका कॉमेडीची बुलेट ट्रेन. हाऊ दे